इतका उशीर झाला अजूनपर्यंत या सोनाक्षीचा काहीच पत्ता नाही. अरे वेळ नसेल तर डेटवर जायला कबूल तरी कशाला व्हायचं. आता येऊ दे तिला. सरळ सांगून देतो की मला जर महत्व देणं जमत नसेल ना तर आपण ब्रेकअप करून टाकू. पण साला ब्रेकअप करून कसं चालेल हा? कारण मला ना सोनाक्षीच्या प्रेमात इंटरेस्ट आहे ना तिच्या सौंदर्यात. मला हवा आहे फक्त आणि फक्त तिचा पैसा. कारण या जगात ज्याच्याकडे पैसा असेल ना त्यालाच लोक सलाम करतात. सलाम म्हणून म्हणतो निखिल चौधरी, अरे अशी कुठलीही चूक तू करू नको. जरा उशीर नाही, भरपूर उशीर झाला. हे बघ, वेळेवर येणं जमत नसेल ना तर सरळ सांगून द्यायचं. फालतू कोणाचा टाइमपास नाही करायचा. अगं रागाव नको तर काय करू? किती वेळचा मी ती वाट पाहत आहे तुझी. अरे मला उशीर का झाला हे विचार ना तू. बरं का कशाला का उशीर झाला? अरे मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलाय, तेही पुण्यावरनं, समजलंस? हो. आणि माझ्यासाठी हो. पण मला ते कसं करणार? मी काय फेमस करणार थोडीच. अरे तू मनकवडा नसलास तरी माझ्यासाठी मात्र तू मनकवडाच आहे. आणि तसंही माझ्या इतकं मला फक्त आणि फक्त माझा निखिल सोडू शकते. सांग ना मी काय आणलं असेल पुण्यावरून? बरं माझा अंत पाहू नकोस, तूच सांग काय आहे त्यात. अरे मी तुझ्यावर पुण्यावरनं हिऱ्याचे स्टोन लावलेली सोन्याची अंगठी आणली. आणि तुला माहिती आहे त्याची किंमत किती आहे? 5 लाख रुपये. येस, 5 लाख रुपये. अरे डार्लिंग, मला माहितच होतं की तू माझ्यासाठी ना काहीतरी महागडच गिफ्ट आणशील. तू माझ्यासाठी काय आणलं? अगं मी पण आणलंय, पण आता कसं मला घाईघाईत मी आणलं नाही. काय हरकत नाही माझ्याकडून. अरे वा, व्हेरी नाईस. निखिल, हा, तू माझ्यावर किंवा पाड प्रेम करतो आणि माझा बिझनेस कसा उंच शिखरावर जाओ यासाठी नवीन नवीन बिझनेस आयडिया सुद्धा देतोय. मग तुझ्या अशा हितचिंतकी स्वभावामुळे पैसा गोष्ट अज्ञात नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू सोनाक्षी. अगं तू फक्त पैसा स्ट्रॉंग ठेव. मी तुला एक मोठी उद्योगपती बनवतो की नाही ते तू बघतच राह. हा, फक्त मोठी बिझनेसमॅन झाल्यानंतर मला फक्त विसरून जाऊ नकोस म्हणजे झालं. अरे हे निखिल सोनाक्षी निखिल एकदम अधुरी आहे बघ. खरंच